इयत्ता 7वी स्कॉलरशिप मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. वर्ग वर्गमूळ व घन घनमूळ हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत. स्वाध्याय 6.3 पूर्ण सोडवून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे चॅनलवर जर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. पहिलं गणित काय आहे बघूया आपण. काय सांगितलंय बघा. 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 5 चा घन यांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढील पैकी कोणती संख्या आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आता हे गणित आपण दोन पद्धतीने सोडवून बघूया. थोडंसं एक सोडवून बघूया आणि एक ट्रिक वापरून सोडवूया. आता पहिल्यांदा जर या पद्धतीने सोडवलं तर 1 चा घन 1, ठीक आहे, 2 चा घन 8, 3 चा 27, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 चा घन 64 झाला आणि 5 चा घन हा किती असतो, 125 असते. या सगळ्यांची बेरीज सांगितलेली आहे. यांच्या बेरजेचे वर्गमूळ म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, बेरीज करून घ्यायची, ठीक आहे. 8 आणि 1 9, 9 आणि 7 16, 16 आणि 4 20, 20 आणि 5 25, हातच्याला आले 2, 2 2 4, 6 4 10, 2 किती झाले 12, इथं आले 2, 1 आणि 1 2, 225 आले. तर वर्गमूळ पुढील पैकी कोणत्या संख्येचे आहे, तर यामधील कोणत्या संख्येचे वर्गमूळ आहे, तर 15 चे आहे. बरोबर आहे. म्हणजे 225 चे वर्गमूळ हे काय आहे, तर 15 आहे. म्हणून या ठिकाणी काय लिहिले आपण, 15 आले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. आता दुसरी पद्धत काय आहे बघा. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं, तर सलग येणाऱ्या संख्या आणि त्यांचा घन दिला असेल तर या वेळेला या अंकांची फक्त बेरीज करून घ्यायची आहे, ठीक आहे. आता बेरीज केली, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 किती आले 15. आता ही जी संख्या आली त्याचा आपल्याला काय करायचं, वर्ग करायचा. म्हणजेच किती आले 225. म्हणजेच उत्तर हे किती असणार आहे आपलं, 15 हे उत्तर असणार आहे. या पद्धतीने करू शकता, या पद्धतीनेही तुम्ही गणित या ठिकाणी करू शकता. पुढचं गणित आपण या ठिकाणी बघतोय 2 नंबरचं. 1 ते 9 यामधील विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग व 9 ही संख्या वजा केल्यास कोणत्या संख्येचा घन मिळतो, ठीक आहे. आता 1 ते 9 यामधील विषम संख्या कोणत्या आहेत बघा. तर 1 चा वर्ग 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 आल्या, बरोबर आहे. आणि अधिक 9 कंसाचा वर्ग येणार आहे. या सगळ्यांची बेरीज केली तर किती येतं बघा. या ठिकाणी 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि 3 किती होतात या ठिकाणी, 21 आणि 3 24 आणि 1 25. म्हणजे इथे आले आपले 25 चा वर्ग किती असतो, 625 असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग. समसंख्या 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 कंसाचा वर्ग काय असणार आहेत बघा. या ठिकाणी 6 चा 12, 12 आणि 8 किती आले इथं 20 चा वर्ग. म्हणजेच किती आले 400. हे आपल्याला काय करायचंय, वजा करायचंय. इथे किती आले 5, इथं आले 2, इथं सुद्धा 2 आले, ठीक आहे. आणि 9 ही संख्या सुद्धा काय करायचे, वजा करायचे. म्हणजे यातनं काय केले आपण, 9 वजा केले. म्हणजे किती राहिले बघा, 15तनं 9 गेले, 6 राहिले. हातच्या दिला परत, इथं राहिले 1 आणि इथं आले 2, 216 या ठिकाणी आलेलं आहे. आणि 216 या कोणत्या संख्येचा घन आहे, तर 6 चा घन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. आता तिसरा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे. 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन व या संख्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन यातील फरक पुढील पैकी कोणता असं विचारलेला आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन म्हणजेच काय आला बघा. या ठिकाणी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, ठीक आहे. संख्यांच्या बेरजेचा घन सांगितलंय, बरोबर आहे. इथं आले घन व या संख्यांच्या विरुद्ध संख्येच्या बेरजेचा घन यातील फरक विचारलाय. म्हणजे यात काय येणार आहे, वजा. इथं काय असणार आहे बघा, -1 -2 -3 -4 -5 त्याचा घन दिलेला आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी बेरीज केली तर इथं बघा 3 आणि 1 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 किती आले 15 चा घन वजा कंसात. इथं बघा वजा वजा अधिक झाले. म्हणजे इथे किती आले, -3 आले, बरोबर आहे. -3 -3 -6 आले. -6 -4 -10, -10 -5 म्हणजेच किती असणार आहे या ठिकाणी, -15 कंसाचा घन असणार आहे.
आता बघा 15चा घन हा किती असतो तर 3375 असतो. 15चा घन म्हणजे काय करायचंय तुम्हाला 15 गुणिले 15 गुणिले 15 करतो आपण, बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीनं वजा 15चा घन हा काय असणार आहे, वजा संख्याच येणार आहे या ठिकाणी, फक्त घन तोच राहणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी वजा वजा काय झाले, अधिक झाले, म्हणजे 3375 वजा वजा अधिक 3375 आले. ठीक आहे. बेरीज केली तर काय झाले बघा, 5 आणि 5 10, हातच्याला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, हातच्याला 1, 3 3 6 आणि 1 7 आणि 3 आणि 3 6, म्हणजे 6750 हे काय असणार आहे उत्तर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असतील तर काढून घेऊ शकतो. जाऊया आता चौथ्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे. आता बघा 729 व 64 या संख्यांच्या घनमुळांच्या, आता 729 हे कशाचे घनमूळ आहे तर 9चे, बरोबर आहे. आणि 64 हे कशाचे घनमूळ आहे तर 4चे घनमूळ आहे, बरोबर आहे. 4 चौक 16, 16 चौक 64. जर तुम्हाला पडत नसतील तर अवयव पद्धतीने तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आणि काय सांगितलेलं आहे, घनमुळांच्या वर्गमुळांची बेरीज किती असणार आहे. ह्याची वर्गमूळ किती असले बघा, तर आता ह्याचं वर्गमूळ 9चं वर्गमूळ 3, 4चं वर्गमूळ किती 2, यांची बेरीज किती आली 5 आलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे या ठिकाणी 5 हे उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आता 5वं गणित बघा काय सांगितलेलं आहे, वजा 4913 या संख्येचे घनमूळ पुढीलपैकी कोणते. ठीक आहे. आता घनमूळ काढताना आपण काय करतो बघा, 17 गुणिले 17, बरोबर आहे. 7 7 किती आले 49 आले, म्हणजे एकक स्थानी 7 आले. गुणिले काय केले आपण, परत एकदा 7 केले तर 7 9 63 म्हणजे 3 येतात एकक स्थानी, बरोबर आहे. तसंच पुढच्यांचा विचार केला तर इथं 17 आहे, इथं 17 आहे. ठीक आहे. ते सोडून द्या. इथं 21 असताना तर इथं बघा 21 गुणिले 21 केलं तर एकक स्थानचा जर गुणाकार केला तर इथं आले 1, बरोबर आहे. गुणिले परत एकदा 1 केला तर इथं किती असणार आहे, एकच येणार आहे एकच स्थानी. त्याच पद्धतीने 23 चा सुद्धा विचार केला तर इथं बघा 23 गुणिले 23 केलं तर 3 त्रिक किती होतात 9, आणि 9 त्रिक परत केले का तर इथं 23 आहे ना, म्हणून एकक स्थानचा गुणाकार केला तर 9 त्रिक किती होतात 27 येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर असणार आहे, कारण ऋण संख्येचा घन हा काय असतो, ऋण संख्या असते. आणि यामध्ये दोन्हीपैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा होता, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर असणार आहे. 6वा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे बघा, तर 36च्या पुढील 15व्या विषम संख्येचा घन पुढीलपैकी कोणता. आता 36 नंतर जी 15वी संख्या विषम आहे ती कोणती ते काढायचं झालं तर या ठिकाणी बघा, समसंख्या अधिक 2 गुणिले कितीवी संख्या आहे तर 15 वजा 1 ही एक सूत्र आहे, किंवा ट्रिक समजा त्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. तर इथं बघा हे 36 अधिक 15 दोन्ही 30, 30 वजा 1 29 आले. बेरीज केली 15, हातच्याला 1, 3 आणि 3 6, 65 आले. ठीक आहे. आता 65चा घन करायचा, म्हणजे बघा 65चा घन करताना या ठिकाणी किती आहे 5, 5 5 25 आणि 6 7 किती झाले 42 झाले. ठीक आहे. म्हणजे 4225 हा वर्ग आला. आता घन करायचं असेल तर काय करायला लागेल, परत एकदा 65 नी गुणावे लागेल. 5 5 25, 2 आले, 5 2 10, 11 12, हातच्याला 1, 5 2 10 आणि 1 11, 5 चौक 20 आणि 1 21, शून्य दिले. 6 5 30, 3 आले, 6 2 12, 13 14 15, हातच्याला 1, 6 2 12 आणि 1 13, 6 चौक 24 आणि 1 25, इथं आले 5 2 6 4 7 आणि हे आले 2. ठीक आहे. म्हणजे काय आलं बघा या ठिकाणी उत्तर, तर 2,74,625 म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. 7वा प्रश्न बघा, 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा घन वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती. याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. जर प्रश्न नाही सोडवता आला तर तशीही कमेंट नक्की करा. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर 216 व 512 या संख्यांच्या घनमुळांच्या लसावी व मसावीची जोडी पुढीलपैकी कोणती आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आता 216 संख्यांचा घनमूळ म्हणजे किती आला आपल्याला त्या ठिकाणी 6 आला, बरोबर आहे. म्हणजे 216 चा घनमूळ हे किती आहे 6, आणि 512 चा घनमूळ किती आहे तर या ठिकाणी बघा
8 असणार आहे, बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, घनमुळांच्या लसावी व मसावीची जोडी पुढीलपैकी कोणती आहे. ठीक आहे. आता मसावी म्हणजे काय असतं बघा, तर सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. तर इथं किती असणार आहे, बे त्रिक 6 आणि इथं किती असणार आहे, बे दोन्ही 4 आणि बे चोक 8. बरोबर आहे. सामायिक अवयव कुठले आहेत आपले, 2 2, म्हणजे इथं काय आले बघा, मसावी 2 आला. ठीक आहे. आणि त्यांच्यानंतर लसावी विचारलेला असेल तर लसावी बरोबर काय असतो, तर सामायिक अवयव गुणिले राहिलेले जे अवयव आहेत त्यांचा गुणाकार, म्हणजे इथं 3 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजेच बघा 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12 आणि 12 दोन्ही किती आले, 24 आलेले. ठीक आहे. म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी, 24 व 2 असणार आहे, कारण मसावी आणि लसावी म्हणजे 24 व 2 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ नक्की शेअर करा. आता पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे बघा, 13 व 7 यांचा गुणाकार हा कोणत्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे. ठीक आहे. म्हणजेच आता इथं बघा 13 गुणिले 7 यांचा गुणाकार, 13 गुणिले 7, 13 साती किती होतात, 91 होतं. बरोबर. 91 जर केलं तर 91 हा काय विचारलेला आहे, कोणत्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 5 चा घन किती आला, 25 आला. 2 चा घन किती असतो, 5 चा घन 125 असतो आणि 2 चा घन किती असतो, 8. 91 बेरीज येणार आहे का, नाही येणार, म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. 3 चा घन किती आला, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आला आणि 4 चा घन 4 चोक 16, 16 चोक 64 झाले. बरोबर आहे. 7 आणि 4 11, हातच्याला 7 3 9 आले. बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा स्वाध्याय 6.3 संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. उद्याच्या भागात आपण स्वाध्याय 6.4 पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.